1 जून पासून 6 मोठे बदल होणार आहेत। या बदलांचा तुमच्यावरही थेट परिणाम होईल। बँका, पोस्ट, गॅस सिलेंडर या संदर्भातले बदल आहेत। काय आहेत हे बदल? 1 जून पासून संपूर्ण देशभरात 6 मोठे बदल केले जाणार आहेत। या गोष्टी प्रचंड महागणार आहेत। 1 जून पासून देशभरात नवीन 6 बदल करण्यात आलेले आहेत। यामध्ये घरगुती गॅस असेल, रेशन कार्ड असेल, पेन्शनर्स, ज्येष्ठ नागरिक असतील, बँक असतील, शेतकरी असतील, नंतर अनेक लाडक्या बहिणी असतील। तर या 1 जून पासून संपूर्ण देशभरामध्ये सर्वात मोठे बदल करण्यात आलेले आहेत। आता घरगुती गॅसवरती कोणते बदल करण्यात आलेत, रेशन कार्डवरती कोणते बदल करण्यात आलेत, नंतर ज्येष्ठ नागरिक ते पेन्शनचा लाभ घेतात त्यांच्यावरती कोणते बदल करण्यात आलेत, याची संपूर्ण माहिती लगेच सांगणार आहे। 1 जून 2025 पासून देशभरात काही ठिकाणी 6 नियम लागतील, तर काही ठिकाणी 10 नियम लागू होतील। यामुळे 140 कोटी जनतेला मोठा फटका आता बसणार आहे। यामध्ये पेट्रोल डिझेलचे रेट, गॅसचे रेट, त्याचबरोबर रेशन कार्डवरील नवीन नियम, आधार कार्डवरील नवीन नियम, लाडकी योजना असेल, तसेच घरगुती गॅस असेल, नंतर सिलेंडर असेल, त्याचबरोबर शेतकऱ्याच्या देखील खात्यावर देखील PM किसान योजनेचा असेल, नंतर पीक विमा असेल, नंतर कर्जमाफी असेल, नंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 नव्या योजना आणि पेन्शनधारकासाठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणीसाठी देखील एक आनंदाची बातमी आली आहे। आता कोणकोणत्या 1 जून पासून 10 नियमामध्ये बदल झालेला आहे याची संपूर्ण डिटेल लगेच पाहणार आहेत। सर्व नियमामध्ये 1 जून पासून आता मोठा बदल होतोय, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता कोणकोणत्या नियमामध्ये आता कोणकोणते बदल होणार आहेत, त्यासाठी आता तुम्हाला कोणकोणत्या काळजी घ्यावी लागणार आहे, त्यासाठी सर्व काही नियम बदल होतोय। 2025 पासून हा नियम लागू होतोय। याचं पालन तुम्हाला नक्की काय करायचं आहे, यामध्ये तुम्हाला काही चांगल्या बातम्या आहेत, तर येणाऱ्या देखील बातम्या आहेत। आता तुम्हाला महत्त्वाचं काही गोष्टी करायच्या आहेत। तसेच 1 जून 2025 पासून केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दोघे मिळून देशातील सर्व नागरिकांसाठी 2 घोषणा करणार आहेत। आता ते कोणत्या घोषणा करणार आहेत लगेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत। काही सर्वांना थोडासा आनंद होणार आहे। तर आता कोणकोणत्या घोषणा करणार आहेत मित्रांनो, याच्या माध्यमातून सर्व जनता देखील खुश होणार आहे। गेल्या 10 वर्षामध्ये अशा कोणत्या घोषणा झालेल्या नव्हत्या। इतक्या मोठ्या 2 घोषणा केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून आता करणार आहे। जे वय 18 वर्ष आहे त्यासाठी सर्वांसाठी ते लागू होणार आहे। आता कोणत्या योजना आहेत लगेच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 1 जून पासून अनेक नियमांमध्ये बदल देखील करण्यात आले आहेत। त्यामध्ये पेन्शनधारक असतील, नंतर कोणकोणते काही शेतकरी असतील, त्यामध्ये अनेक बदल देखील करण्यात आले आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी लाडकी बहीण योजना आहे, लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये देखील बदल करण्यात आले आहे। त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आलेली आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी देखील नियमात बदल करण्यात आले आहेत। त्यानंतर देशामध्ये कोणत्याही बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी देखील काही नियम बदलले आहेत। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड किंवा दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी देखील काही आनंदाची बातमी आहे आणि काही थोडेसे बदल देखील करण्यात आले आहेत। तसेच कोणत्याही प्रकारचा घरगुती गॅस तुम्ही वापरत असाल तर तुमच्या घरामध्ये असेल त्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये आता कोणकोणते अपडेट करण्यात आले, कोणकोणते नियम लावण्यात आलेत, ओळीने आपण सुरुवात करूया। त्यामध्ये कोणकोणत्या नियमामध्ये नेमका बदल कोणता करण्यात आलाय, सर्वांनी यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। पहिल्यांदा पाहूया, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्याच्यावरती कोणकोणते नियम लावण्यात आलेत, कोणकोणत्या योजना देण्यात आल्यात याची संपूर्ण माहिती ज्याच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे लगेच पाहणार आहे। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे। तर या ठिकाणी आत्ता असणार आहे जी येणाऱ्या 1 जून पासून लागू होणार आहे। तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घ्यावे की 1 जून पासून नेमकं काय बदल होणार आहे, या नियमामध्ये कोणकोणते बदल होणार आहे, लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लगेच जाणून घेणार आहे। त्यामुळं नियमाचा तुम्हाला कसा फटका बसू शकतो, तर या नियमाची तुम्ही एक योग्य काळजी घेतली तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचे भाव वाढणार आहे सर्व जाणून घेणार आहात। बघा, आता प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून भरपूर गोष्टीचे दर त्या ठिकाणी बदलत असतात, काही नियमामध्ये बदल देखील होत असतात। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे। प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक वर्षाला वेगवेगळ्या नियमामध्ये देखील बदल होत असतात। काही गोष्टी महाग असतात, काही गोष्टी स्वस्त होत असतात, तर काही अशा काही योजना आहेत त्या नवीन सुरू सुद्धा होत असतात।
तर काही योजनेच्या नियमामध्ये देखील बदल होत असतात. तसाच आता एक नियम 1 जून 2025 पासून लागू होतोय. त्याचा संपूर्ण परिणाम 1,40,00,000 जनतेला आता होणार आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता 10 बदल देखील करण्यात आले. त्यामधील 3 बदल अतिशय महत्त्वाचे आहेत. आता जे ऐकून तुम्हाला महिला आणि शेतकरी अतिशय आनंदित होणार आहेत. त्याचबरोबर रेशन कार्ड धारकासाठी आनंदाची बातमी सरकारने दिलेली आहे. नंतर पेट्रोल गॅसच्या संदर्भात देखील एक सर्वात मोठी बातमी आपल्याकडे आली आहे. आता कोणकोणती आनंदाची बातमी सरकारकडून आलेली आहे? आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो बदल आहे तो म्हणजे रेशन कार्ड धारकासाठी आलेला आहे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक तुम्ही असाल तर तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून आता रेशन कार्ड धारकांना सर्वात मोठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता तुम्हाला रेशन दुकानामध्ये जे मोफत जे गहू आणि तांदूळ तुम्हाला रांग लावून रेशन धान्याच्या दुकानामध्ये तुम्हाला वेळ जात होता किंवा तुम्हाला त्रास जो या ठिकाणी मित्रांनो होत होता, आता तो पूर्णपणे बंद संपणार आहे. मग आता तुमच्या मनामध्ये आता एक प्रश्न निर्माण झाला असेल तर तुम्हाला गहू आणि तांदूळ घरी मोफत आणून देणार का? तुमच्या मनामध्ये एक प्रश्न उभा झाला असेल तर ते कोण देणार आहे का? तर रांगेमध्ये तर तुम्हाला उभा राहावं लागणारच आहे. त्यामध्ये काही बदल झालाय तर लगेच बघा. सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आली आहे. तुम्हाला आता गहू तांदूळ जे मोफत मिळते तर ते आता तुम्हाला रेशन दुकानामध्ये रांगेत उभा राहून गहू तांदूळ घ्यायची अजिबात गरज नाही, अशी माहिती देखील सरकार आणि केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. कारण आता केंद्र सरकारने याबद्दल सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. तो म्हणजे प्रत्येक गावामध्ये आता सरकारकडून 2 टेम्पो सरकारी मिळणार आहेत. मागच्या महिन्यापासून हे होणार होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे सुरू होऊ शकलं नाही. आता 100% हे सरकारकडून आता जाहीर करण्यात आलेलं आहे. प्रत्येक गावाला 2 टेम्पो दिले जाणार आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आता रेशन कार्ड दुकानदारावर त्या दुकानामध्ये बोलून घेईल व तुमचा घरचा पत्ता वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी भरून एक अर्ज भरावा लागणार आहे. कारण तुम्हाला तुमच्या पत्त्यावर प्रत्येक महिन्याला रेशनची गाडी आता तुमच्या घरामध्ये, तुमच्या वस्तीवर, तुमच्या गावामध्ये येणार आहे आणि घरी येऊन तुम्हाला आता धान्य आता देणार आहे. आता तुम्हाला घर बसल्या मोफत अन्नधान्य घरात आणून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. याची तारीख सुद्धा सांगतो मित्रांनो. प्रत्येकाने लगेच लक्ष देऊन व्हिडिओ पहा. नेमकं कधीपासून तुम्हाला घरामध्ये धान्य आणून दिलं जाणार आहे यामध्ये तुम्हाला लगेच सांगणार आहे. त्यामुळे लगेच रेशन कार्डवरती पैसे देखील मिळणार आहे, ते मी लगेच व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आता पैसे रेशन कार्डवरती जवळजवळ तुम्हाला 10,000 रुपयाचा लाभ देखील मिळणार आहे. ते कसे मिळणार आहे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. मोफत जे अन्नधान्य असेल, गहू असेल, तांदूळ असेल, हे घेण्यासाठी रेशनच्या दुकानामध्ये आता जायची गरज नाही. घर बसल्या तुम्हाला त्याची सरकारची गाडी येऊन तुम्हाला मोफत अन्नधान्य भेटणार आहे. आता नेमकं कोणत्या तारखेपासून भेटणार आहे, कोणत्या महिन्यापासून भेटणार आहे, आता हे घरी आणून कधी भेटणार आहे, याची तारीख जी आहे तुम्हाला लगेच सांगणार आहे. आता मित्रांनो, त्याआधी तुम्हाला यामध्ये महत्त्वाचे काही काम करायचे आहेत. तुमच्या घरातील जे 60 वर्षापेक्षा जास्त वयावरचे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आलेली आहे. नेमकं आता रेशन मिळणार आहे, गहू तांदूळ मिळणार आहे, ते किती तारखेपासून तुम्हाला घरी भेटणार आहे आणि कधी तुम्हाला रेशन दुकानला जावं लागणार आहे याची तारीख देखील मी लगेच सांगणार आहे. आणि तुमच्या घरामध्ये 60 वर्षाच्या वयावरील जास्त ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना देखील अतिशय आनंदाची बातमी आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, लाडक्या बहिणी असतील, तुमच्या घरामध्ये कोण तर 1500 रुपयाचा लाडक्या बहिणीचा हप्ता घेत असतील, नंतर दुसरं पाहिलं गेलं तर सरकारी पेन्शन योजनेचा जर लाभ घेत असतील, तर तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असेल, तुमच्या बँकेचं खातं असेल, तर तुम्हाला सर्वांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे नियम 1 जून 2025 पासून अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून याच्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेत. आता बँक खातेधारक असेल, नंतर घरगुती गॅसधारक असतील, नंतर लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये देखील बदल करण्यात. तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणी योजनेत जर पैसे कोण घेत असेल त्यांच्यासाठी एक मित्रांनो वाईट बातमी देखील आलेली आहे. या ठिकाणी महत्त्वाचं सांगायला तर तुम्ही शेतकरी असाल, तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण असेल किंवा तुमची बायको असेल किंवा तुम्ही स्वतः जर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असाल तर सरकारनं अशी माहिती दिलेली आहे की सर्वात वाईट बातमी बघा मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपये तुम्ही हप्ता घेत असाल तर तुमच्या घरातील तुमची बहीण असेल, तुमची सून असेल, तुमची बायको असेल तर त्यांना फक्त आता 1500च्या जागी फक्त 500 रुपये मिळणार आहेत.
असे महाराष्ट्र सरकारने सक्त निर्देश दिले जाण्यात आले. तर लाडक्या बहीण योजनेच्या कोणत्याही सदस्याने नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, नंतर PM किसान योजनेचा हप्ता घेत असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या खात्यामध्ये फक्त 500 रुपये येणार असे सक्त निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. सरकारने आता स्पष्टपणे सांगितले की या ठिकाणी एकच योजनेचा आता लाभ भेटणार आहे. दुसरी आनंदाची बातमी देखील आली, ती म्हणजे बँकांच्या ग्राहकांसाठी असणार आहे. ते म्हणजे ती पुढील मी सांगणारच आहे आनंदाची बातमी. त्याआधी मित्रांनो, आता एक पेन्शनधारक तुम्ही असाल तर तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी. आता बघा कोणती आले ते लगेच लक्ष देऊन बघा. दुसरं पाहिलं तर तुमच्या घरामध्ये तुम्ही गॅस वापरत असाल तर घरगुती गॅस सिलेंडर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील सर्वात मोठी आनंदाची बातमी आली. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही जो PM किसानबद्दल आणि नमो शेतकरी योजनेबद्दल 1 जूनपासून महत्त्वाचे अपडेट देखील आलेले आहे. महत्त्वाचे त्यासाठी आता कोणते आलेत ते लगेच लक्ष देऊन बघा, व्हिडिओच्या माध्यमातून बघा. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या PM किसान योजना जो नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचे एक अपडेट आले. PM किसान योजनेच्या शेतकऱ्यांना आता केंद्र सरकार आणि डायरेक्ट देणारा जो 20वा हप्ता आहे तर तो 2000 रुपयाचा हप्ता नसून डायरेक्ट 3000 रुपयाचा हप्ता असणार आहे. कारण शेतकऱ्याच्या गरजा बघून, दुसरं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या वाढती महागाई बघून, त्यामुळं केंद्र सरकारने आता निर्णय घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकार आता डायरेक्ट शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो 3000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो राज्य सरकारकडून त्यामध्ये देखील वाढवून 3000 रुपये करण्याची सरकारची चर्चा सुरू आहे. तसेच त्याच्यावरती देखील लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. तसेच पीक विमा बघा, पीक विमा जवळपास 90% शेतकऱ्यांना मिळणार आहे. अजून तुम्हाला पीक विमा आला नसेल तर तुम्हाला लगेच तुमच्या खात्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम चेक करा आणि तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का ते सुद्धा पाहून घ्या. तसेच तुमची जी कर्जमाफी आहे ती कर्जमाफी देखील पुढील महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत होणार आहे अशी घोषणा देखील होऊ शकते असं सरकारच्या माध्यमातून समोर आले. त्यानंतर बघा, आता प्रत्येक घरामध्ये असणारे जे LPG गॅस म्हणजेच तुमचा सिलेंडर, आता तुमच्या घरगुती गॅस सिलेंडर यामध्ये LPG गॅसवरील आनंदाची बातमी आली आहे. आता ती कोणती आनंदाची बातमी आली? सरकारने जो LPG गॅस आहे त्याच्यावरती देखील कोणता निर्णय घेतला आहे ते लगेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिकातील हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. LPG गॅसवर देखील सर्वात मोठा आता निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यावरती आता ज्यावेळी आपला गॅस सिलेंडर संपतो त्यावेळी आपण फोन करून गॅस आणायला सांगत असतो, परंतु यामध्ये गॅस चोरी होत असते. त्यामुळे सरकारला आता लक्षात आले. त्यामुळे ही चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन आयडिया शोधून काढले. या माध्यमातून तुमचा जो गॅस सिलेंडर चोरी होत होता तर त्यामध्ये आता आळा बसणार आहे. तो त्याच्यावरती कोणती आयडिया काढले यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. गॅस कंपनी तर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्यायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस फोन करून गॅस सिलेंडर तुमचा संपल्यानंतर तुम्ही मागवता तर तिथून गॅस सिलेंडरची जी गाडी आहे त्या गाडीमध्ये समजा गॅस सिलेंडर मागवल्यानंतर तुमचा जो गॅस सिलेंडर ह्याच्यामध्ये ठेवला तर त्यामध्ये आता कोणता अपडेट करण्यात आले लगेच पाहणार आहे. गॅस तुमचा भरून ठेवला तर त्यामध्ये तुमचा गॅस संपलाय का न संपल्यासाठी त्यासाठी तुमचं जे लोकेशन आहे ते लोकेशन तुमच्या मोबाईलमध्ये समजणार आहे. ते तुमच्या मोबाईलवरती एक SMS देखील येणार आहे. एक मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुमचा गॅस वाटेपर्यंत कुठंपर्यंत आला आहे, त्या गॅस सिलेंडरची टाकी कुणी सील केली आहे का, खोलली आहे का हे सुद्धा पाहता येणार आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती मोबाईलवर समजणार आहे. त्यानंतर बघा, जे लोक पेन्शनधारक घेत असतील तर आनंदाची बातमी त्यांच्यासाठी देखील आली आहे. ती म्हणजे ज्यावेळी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा इतर सरकारी बँकेमध्ये तुम्ही जर ज्यावेळी पेन्शन काढायला जाता येता त्यावेळी तुम्हाला संपूर्ण गर्दी त्यामुळे तिथे दिसते. अनेक तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागतील. त्या स्टेट बँकेतील कर्मचारी अनेक कर्मचारी व्यवस्थित बोलत नाहीत. तुमच्या पेन्शनबद्दल एखादी माहिती हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला विचारता येत नसे. त्यासाठी पेन्शनधारकासाठी म्हणजे 60 वयाच्या वरच्या रिटायरमेंट पेन्शनधारक आहेत. आता केंद्र सरकारने देखील यांच्यासाठी ते सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. एक वेगळा काउंटर्स बँकेमध्ये मित्रांनो खोलण्यात येणार. यामध्ये काउंटर्समध्ये असणार आहेत बघा. त्यामधून जे तुमच्या पेन्शनबद्दल चौकशी तुम्हाला कोणत्याही गर्दीशिवाय त्यामध्ये तुम्हाला करता येणार आहे. त्यामुळं केंद्र सरकारने पेन्शनधारकासाठी सुद्धा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता बघा, जे पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारक असतील, जे अन्नधान्यासाठी जी सुविधा मिळते ते आणून देण्याची देखील टेम्पोची सोय करण्यात आली आहे. ती पूर्णपणे तयार चालू आहे. म्हणजे तुमच्या गावाला 2 सरकारी टेम्पो मिळणार आहेत. त्याच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या गहू तांदूळ दिलं जाणार आहे. येत्या 2 ते 4 महिन्यामध्ये हे मिळणार आहे अशी सर्वात मोठी माहिती
आल्याचे समोर येत आहे। मित्रांनो, हे होत्या 10 नियम। आता दुसरं कोणकोणत्या लाभ मिळणार हे देखील लगेच सांगणार आहे। आता सर्व बँकेच्या खातेदारांसाठी सर्वात महत्त्वाची सूचना देखील आहे। त्यांनी त्यांच्या बँकेला तुमचा जो बँक खाता आहे त्या बँक खात्याला तुमचा आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर ते केलं नाही तर तुम्ही कोणत्याही योजनेचा प्रत्येक वेगवेगळ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे दिला जाणार नाही। तसेच तुम्ही योजनेचे पैसे तुमच्या बँकेत येणार नाहीत असं स्पष्टपणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सांगण्यात आलं आहे। बँकेच्या ग्राहकांना सांगण्यात आलं आहे। दुसरं पाहायला गेलं तर सरकार आता परत एक मुख्यमंत्री वयश्री योजना चालू करणार असल्याची माहिती आता समोर येत आहे, ज्याच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना देखील आता महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत। आता एकदा मिळण्याची शक्यता आहे। आता बघा, त्यानंतर आता पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून एक बाबतीत देखील आनंदाची बातमी आली आहे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये गाडी असते, त्याच्यावरती पेट्रोल डिझेलवरती देखील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे। त्यामध्ये लागणारे पेट्रोल डिझेल हे स्वस्त होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। म्हणजे जून महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वांना स्वस्त मिळेल असा एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। याचं कारण म्हणजे अमेरिकाने भारतावर टॅक्स लावण्याच्या तयार होतं, परंतु त्यांनी आपल्या भारतावर टॅक्स न लावण्याचा विचार केलेला आहे। त्यामुळे जे आपल्याला पेट्रोल आणि डिझेल बाहेरील देशातून आयात करावं लागतं त्याच्यावरती कर कमी लागणार आहे। त्यानंतर सर्वात बातमी जे सोनं घेणाऱ्या ग्राहकांसाठी आले, जून महिन्यामध्ये सोनं 5 ते 10 हजारापर्यंत खाली होऊ शकतं। त्याचं कारण म्हणजे अमेरिकेनं भारतावर टॅक्स लावणार नसल्याचे सांगितले। वेगवेगळ्या पद्धतीचे आता बदल देखील जून महिन्यात करण्यात आले आहेत। तेच बदल आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे बदल कसे वाटले, काय वाटले लगेच आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।